गुड मॉर्निंग. तुमचं एज 60+ आहे किंवा 60 आता रिटायरमेंट प्लॅनिंगचं आपल्याला करायची असेल तर कशा प्रकारे करू शकतो आपण बघणार आहोत. एज 60 झाल्यावर तुम्हाला बल्कमध्ये पैसे मिळतात आणि तुमची इन्कम ही स्टॉप होऊन जाते. रिटायरमेंट लाईफ तुम्हाला जगायची. आता या रिटायरमेंट लाईफमध्ये समजा तुम्हाला 2 करोड अमाऊंट मिळालेली आहे आणि ही 2 करोडचं आपण कशा प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो ते बघूया. फॉर एक्झाम्पल बघूया, आपण 1 करोडची आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायची. तर खूप प्रचलित एक सब्जेक्ट आहे SWP. भरपूर रील्समध्ये तुम्ही ऐकलं असेल का, SWP ही एक फिक्स इन्कम तुम्हाला प्रोव्हाइड करते, लाईफ टाईम पुरणार आहे वगैरे वगैरे. भरपूर काही रील्स SWP बद्दल येतात. पण खरा अर्थ काय आहे SWPचा? SWP म्हणजे SWP ही रिटायरमेंटच्या नंतरच करायची असते, कारण तुमची इन्कम स्टॉप होते. आता इन्कम स्टॉप झाल्यावर मला मंथली कितीचा खर्च आहे त्यानुसार आपल्याला पेआउट घ्यायचं आहे. नाही की आपल्याला समजा 50 लाख रुपये आपण इन्व्हेस्टमेंट केले तर 50,000चं पेआउट पाहिजे असं नाही करायचं आहे. आपल्याला एक जी गरज आहे मिनिमम 5 ते 6% पेआउट आपल्याला घ्यायचं. म्हणजे समजा आपण 1 करोड इन्व्हेस्टमेंट करत असो SWP मध्ये, तर आपल्याला मिनिमम 50 ते 60,000चंच पेआउट पर मंथ हे घ्यायचं आहे. आणि SWP आणि बॉन्ड याच्यात काय डिफरन्स आहे हे पण आपण बघणार आहे. बाकीची पेंडिंग अमाऊंट आहे, समजा 1 करोडचं प्लॅनिंग करतोय तर 50 लाख रुपये म्युच्युअल फंड SWP साठी आणि 50 लाख रुपये आपण बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. दोघांचा डिफरन्स बघूया. म्युच्युअल फंडमध्ये जी SWP करतो ही जी पण 50 लाख आहेत त्याच्यातलेच पैसे आपल्याला रिटर्न मिळणार आहे. आणि मग जसं पेंडिंग अमाऊंट आहे त्यावर ॲप्रिसिएशन होऊन मग ते रिटर्न आपले बनणार आहेत. हे झालं बॉन्ड कन्सेप्ट, ही झाली म्युच्युअल फंड कन्सेप्ट. म्युच्युअल फंड कन्सेप्ट काय आहे का, तुमचे जे काही 50 लाख आपण इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यातलीच अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे. बॉन्डमध्ये तसं नाही आहे. बॉन्डमध्ये तुमची जी अमाऊंट आहे त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो, ती अमाऊंट दिडक होत नाही, त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो. जी 50 लाख आपण बॉन्डमध्ये टाकणार आहे ती तशीच राहते आणि त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट हा मिळत जातो. मंथली बेसला, क्वार्टरली बेसला वेगवेगळे प्रकार असतात. तर मंथली बेसवाला सिलेक्ट करायचं कारण आपली इन्कम स्टॉप आहे. मग असं दोघांचं कॉम्बिनेशन करून म्युच्युअल फंड आणि बॉन्डमध्ये मला महिन्याला किती अमाऊंट लागणार आहे त्या प्रकारे तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. 50 लाख आहे समजा, आपल्याला 30,000 रुपये फिक्स हे जे बॉन्डमधून मिळत आहेत. मग म्युच्युअल फंडमध्ये थोडे कमी करायचे का, बाबा मला 50 लाखामधून मला 20,000 पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. धन्यवाद.